सर स्वागत आहे तुमचं जुन्नरमध्ये। खरं तर तुमच्या पत्नीचा आता जो सिनेमा येतोय तमाशा प्रधान आहे, लावणी प्रधान आहे आणि तुम्ही मात्र पहिल्यांदाच तमाशा पंढरीत आलात। आजचा हा माहोल कसा वाटला आणि काय सांगाल या सिनेमात काय असणार आहे नेमकं? संगीत रत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली 12 वर्ष खरं तर एवढा मोठा बेल्हे तमाशा नाट्य महोत्सव, लोकनाट्य महोत्सव इथं घडतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रय पण आहे। एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली, मला खूप आनंद झाला। मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली। काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव्ह त्यांची कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे। कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त आनंददायी आहे। त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली। त्यामुळे लोकनाट्य असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोककलाकारांमुळं जगली। त्यामुळे या कलाकारांचे आभार आणि या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं 25वा वर्ष हो त्यालाही यायला आवडेल। माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर पुणे जिल्ह्याच्या खेडोपाड्यात फिरून नाटकाचे कलाकार जमा करणारे प्रवीण तलडे पुन्हा एकदा या जुन्नर तालुक्यात हां मी 20-22 वर्षापूर्वी 20-22 वर्षापूर्वी मी खेडोपाड्यात जाऊन तिथल्या मुलांना नाटक शिकवायचो। आज पुन्हा तिथंच आलो। आमचा उमेश पण आहे इथं कुठंतरी, हे काय उमेश दांगट म्हणजे आमचा विवेक हांडे, ही सगळ्यांनी माझ्या नाटकात कामं केलेली आहे आणि त्यामुळं उमरजमधल्या त्या माझ्या कलाकारांनाही अगदी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही ती तेवढी कला जपली। त्यामुळे 2 व्हीलरवरनं पुण्यावरनं यायचो इथं नाटक बसवायला आणि पावसा पाण्यात पण यायचो, पण दरवर्षी नाटक बसवायचो। उमेशच्या माडीवर झोपायचो, हां उमेशच्या घरी झोपायचो माडीवरती आणि आज ती कला जिवंत आहे याचा मला आनंद होतो आहे। सगळं प्रकाशन बाबा बोराडे साहेबांच्या वतीने पुस्तक निश्चितप्रमाणे जे लिहिलं गेलं आणि आदरणीय प्रवीण तलडे विश्वास पाटील सर यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होताना पाहायला मिळालं। रामराम मंडळी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित बेल्हे गावातील, जुन्नर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या संपूर्ण बारा मावळ खोऱ्यातून आलेल्या सगळ्या मंडळींना नमस्कार। खरं तर मी आभार मानल पाटील साहेबांचे, त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाला मला इथं उपस्थित राहायची संधी दिली। संगीत रत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा गेली 12 वर्ष हा उपक्रम होतोय। जेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या तालुक्यात एखादा सांस्कृतिक उपक्रम होतो तो उपक्रम कालांतरानं त्या शहराची, गावाची, तालुक्याची ओळख होतो आणि आता लोकनाट्य तमाशा किंवा लोकनाट्य महोत्सव तसे कमी होत चालले। अशा परिस्थितीत बेल्हे लोकनाट्य तमाशा ही एक नवी ओळख आमच्या तमाशा कलावंतांना तुम्ही करून देताय, ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण आम्ही जरी आज सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी हे म्हणायला असतं तसं मी स्वतःला शेतकरीच समजतो। सगळ्यांना माहिती आहे की 6 महिने वर्षातले 6 महिने मी फक्त काम करतो, बाकी 6 महिने मी शेती करतो गावाला जाऊन। मुळशी तालुका म्हणजे मुळशी तालुक्याचा आहे मी, तर आमच्या तालुक्याची ओळख आजही शेतीची। त्यामुळं माझं MBA पण मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट हे शेतीमध्येच झालेलं आहे। जसं मी आता त्यांना म्हणालो की पेरिशेबल प्रोडक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचं काम, त्याचं जे शिक्षण असतं ते मी घेतलेलं आहे। मग मी वकिली केली, सिनेमा आवड म्हणून आलो आणि आता तो मुख्य व्यवसाय पण झालाय। माझ्या बायकोचं वर्णन केलं त्यांनी, ती माझ्यापेक्षा खूप खरं तर चांगली लेखिका दिग्दर्शिका आहे। तिचा आता फुलवंती नावाचा सिनेमा तिने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला
खरं तर तमाशा कलावंतांवर आहे, म्हणजे लावणीवरती तो सिनेमा आहे आणि एकापेक्षा एक नव्या दर्जेदार लावणी त्या सिनेमा आहेत. त्या लावणी सुद्धा त्यांनी लिहिल्या. त्यामुळं अशा ज्यावेळी ठिकाणी येतो त्यावेळी आम्हाला जास्त समृद्ध झाल्यासारखं वाटतं, कारण नवी माणसं दिसतात. आता इथं बघा डोक्यावर वारकरी टोपी असलेलीची संख्या जास्त आहे. माझ्या वडिलांच्या सुद्धा डोक्यावरची टोपी मी खाली पाहिलीच नाही कधी, झोपतानाच फक्त काढतात आणि बाजूला ठेवतात. त्यामुळं ही टोपी जोपर्यंत या डोक्यावर आहे तोपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख राहणार आहे. त्यामुळं येणाऱ्या पिढ्या सुद्धा ही टोपी डोक्यावर राबवतील आणि मिळवतील याच्यामध्ये शंका नाही. त्यामुळं माझे अनेक सिनेमे प्रसिद्ध झाले, पण मुळशी पॅटर्न हा माझा आवडता सिनेमा काय आहे, कारण मी तो माझ्या वडिलांच्या प्रेरणेमुळे लिहिला. आमच्या मुळशी तालुक्याची परिस्थिती मधल्या काळात खूप बिघडलेली. डेव्हलपमेंट आमच्या तालुक्यात आली, तालुक्यातल्या लोकांनी जमिनी विकल्या, गवडी मोलाच्या भावाने विकल्या. मग तालुक्यात नंतर रिकाम टेकडी पोरं वाढली, त्यातूनच गुन्हेगारी वाढली. आणि मग कुणीतरी तालुक्याचा प्रश्न मांडण्याची गरज होती, म्हणून माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी मुळशी पॅटर्न केला. अनेक डायलॉग त्यातले फेमस झाले, पण जो सगळ्यात मला आवडणारा डायलॉग होता तो म्हणजे शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आणि याचं अनुकरण सगळ्या महाराष्ट्रात झालं. एखादा सिनेमा किती क्रांती करू शकतो. अनेक त्या सिनेमानंतर अनेक शेतकऱ्यांनी व्यवहार केलेले अर्धवट थांबवले. बाबा तुझे पैसे परत घे, माझी कागदपत्र दे, मी ती शेती तशी पडून राहिली तरी ठेवील. आज नाही, मला कसायला जमत नाही, पण माझ्या पुढच्या पिढीत कुणीतरी येईल जो आमच्या 7 पिढ्यांनी राखलेली शेती अजून जोमानं पुढे नेईल. जे मी नेहमी सांगतो, येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे. मर्सिडीज बेंझनी जरी लिमिटेड एडिशन गाडी काढली महागडी तरी तो घेणारा शेतकरी असेल. एवढा सुंदर काळ हा येणारा काळ आहे. फक्त त्या काळावर राज्य करण्यासाठी आपल्या जमिनी राखून ठेवा. त्याच्यासाठी मुळशी पॅटर्न केला. आता लवकरच मुळशी पॅटर्न पार्ट 2 पण येईल, कारण अजून पुढची पण शेतकऱ्याची पुढची स्टेज दाखवली पाहिजे ना आपल्याला. त्यामुळे मंडळींनो, या एका बेल्ल्यात नाही तर मला यायची संधी कधी मिळाली असती. आज बेल्ल्यात आलो या महोत्सवाच्या निमित्तानं. तुमचे आभार. हा महोत्सव असाच चालत राहो आणि त्या महोत्सवाला काय अजून 12व्या वर्षाला 25व्या वर्षी येण्याची सुद्धा मला संधी मिळो. खूप खूप धन्यवाद. हा महोत्सव चालू ठेवण्यासाठी जे जे लागतंय, आता म्हणजे हे पटपेढीचं नाव घेतलं, जगताप परिवाराचं घेतलं, त्यांच्या सहकार्याचं जे जे राबतंय, तुमच्या सगळ्यांचं कौतुक. ही परंपरा अशीच चालू ठेवा. धन्यवाद. डायलॉग म्हणजे एक रावडी डायलॉग घेतो, एक चांगला शेतकऱ्यांसाठीचा डायलॉग घेतो. साहेब, तुम्ही जर आम्हाला घोडे लावले ना तर आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल शेतकऱ्याची अवलाद आहे आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो, ते बी नांगरा सकट. माझा हा डायलॉग ज्यावेळी मी लिहित होतो तेव्हा मित्रांना म्हटलं येणाऱ्या काळात हा डायलॉग क्रांती करणार, आणि ती झाली या सिनेमाच्या निमित्तानं. आणि दुसरा कारण काय, शेती करणारा समाज हा खूप मोठा आहे महाराष्ट्रात. शिवाजी महाराजांच्या काळातली शेती पद्धत दाखवली होती मी सरसेनापती हंबीरराव मध्ये. शेती आणि सामाजिक विषय नसेल तर मी सिनेमाच करत नाही. आणि ही त्यामुळे मी खूप कमी सिनेमे करतो. त्यामुळे देवाच्या कृपेने 5 म्हणजे आजपर्यंत मला फ्लॉप सिनेमाच माहिती नाहीये. 5 सिनेमे केले, 5 सुपरहिट झाले. त्यातला 5वा तर सगळ्यांनाच माहिती आहे, धर्मवीर आणि धर्मवीर पार्ट 2. त्यांनी वेगळी क्रांती केली. तर त्या हंबीरराव मधला तो डायलॉग मी म्हणतो, स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला ना, स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली.
परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. धन्यवाद.